कणान पोलिसांनी एक आणखी हत्येचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। यामध्ये आशा डे नामक 3 दिवसा अगोदर जी महिलेची हत्या करण्यात आली होती त्याचीच काल आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली। परंतु पोलिसांचं कौशल्य बघून आणि टीव्ही फुटेजच्या सहाऱ्याने आज गुंता उलगलेला आहे। परंतु एक बघण्यात आलं आहे की या हत्येमागे कारण नेमकं काय होतं ते समोर जाणून घेऊया। परंतु हाच तो पुलिया आहे आणि हेच ते कणान नदीचा जो पुराणा पुलिया आहे, ज्या ठिकाणवरून या जागेवरती कुठल्याही प्रकारच्या गाड्या सध्याच्या परिस्थितीत चालत नाही। परंतु रात्री 2 वाजता नेमकं ह्या जागेवरती काय घडलं होतं ते जाणण्यायोग्य होतं, कारण की या जागेवरती रात्री काय त्यांचे वादविवाद झाला आणि अशातच त्यांनी याच पुलाखाली तिला धक्का दिला। याचेच मध्ये आता काय नेमकं कारण होतं हत्येमागचं हे पोलीस तपासाच्या भागामध्येच माहीत पडेल। याच्यामध्ये आता जे ग्रामीणचे DYSP आहेत संतोष गायकवाड, आता यांच्याकडनं काय माहिती समोर येईल तेही जाणून घेऊया। सर, आशा डे ही एक सोशल कर्मी होती, हिची एक हत्येचं प्रकरण समोर आलेलं आहे। कशा प्रकारचं याची हत्या करण्यात आली काय सांगा? ॲक्च्युली कणान पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 3 तारखेच्या सकाळी 2 ते 2:15च्या सुमारास मला इथं जुना कणान पुलिया जो आहे तिथे आपला रेल्वे ब्रिज शेजारी आहे, तर तिथं काम करत असताना रेल्वे ब्रिजवर त्याला एक मुलीचा ओरडण्याचा आवाज आला त्या रेल्वे ट्रॅकमॅनला। मग त्यांनी तिकडे टॉर्च मारली तर मुलगी खाली पडताना दिसली त्याला, आणि तसंच त्यांनी त्या पुलियावर पण टॉर्च मारला तर एक माणूस होता तो पण दिसला त्याला, आणि त्यांनी तुरंत ती गाडी टर्न घेऊन जाताना त्याला निदर्शनास आला। त्यानंतर त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली, तात्काळ आम्ही घटनास्थळी पोहोचलो, पुढील कारवाई केली आणि पुढचा तपास केल्यानंतर मग त्या रेल्वे ट्रॅकमॅनचाच जबाब घेऊन अज्ञात व्यक्तीविरुद्ध आपण FIR दाखल केली होती। पण पुढे तपासामध्ये निष्पन्न झालं, मग त्या आरोपीला आपण आज दुपारी अटक करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आरोपी कोण आहे आणि गाडीमध्ये हे दोघंच असताना व्यसन करून होते की काय समोर आली आहे बा? प्रायमा फेसी अजून आपण हे सांगू शकत नाही की त्यांचं त्यावेळी त्यांनी काही व्यसन केलं होतं का, किंवा जसं मेडिकल होईल तसं त्यानुसार ते लक्षात येऊनच जाईल त्यांचं मेडिकल हे होईल। आणि गाडीवर जाताना ते दोघंच होते, तसे आपल्याला एक एव्हिडन्स म्हणून फुटेज प्राप्त आहे, त्याच्यानुसार जाताना दोघं दिसतात, येताना एक दिसते। कुठल्या गाडीने आले होते? ती मोपेड 2 व्हीलर गाडी आहे, ती अजून आपल्याला निष्पन्न झालेली नाहीये, पण ती फक्त फुटेज मध्ये दिसत आहे। मुख्य आरोपी कोण आहे या हत्येमागे? मुख्य आरोपी आशिष उर्फ मोनू किशोर मनपिया याने रेल्वे ट्रॅकच्या बयानानुसार याने त्या मुलीला ढकलून दिलेला आहे। आरोपी अटक झालेला आहे। हा मुख्य आरोपी कुठनं अटक करण्यात आली होती आणि आता आज कोर्टात पेश होणार आहे, काय बाबी समोर येणार आहे यानंतर? आता आरोपी आम्ही काही गोपनीय सूत्र होते आमचं, काही कालपासनं जसं आमच्या तपासात निष्पन्न झालं की यांनी हत्या केलेली आहे, तर त्यानुसार आम्ही त्याला नागपूर शहरातूनच अटक म्हणजे ताब्यात घेतलं त्याला, आणि आता बघू तपासामध्ये पुढे काय निष्पन्न होतं। हत्येचं नेमकं कारण तर अजून समोर आलेलं नाही, परंतु जो आशिष मंडपिया आहे हा त्या मुलीच्या भरपूर दिवसाच्या संपर्कात होता। परंतु एक कुठेतरी प्रतापनगर पोलीस स्टेशन अंतर्गत एक याने त्याच मुलीच्या घरी 1 वर्षा अगोदर त्याच घरामध्ये जाऊन स्वतःचा हात कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता। परंतु जो व्यक्ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो आज त्यांनी हत्या केलेली आहे, याच्या मागचं नेमकं कारण काय आहे हे पोलीस तपास आणि कोर्टातून PCR भेटल्यावरच माहीत पडेल। अशाच बातम्या बघण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश तित्तरमारेसह उद्गार न्यूज।